नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवणार आहेत आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगणार आहेत. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. इतके हे जे सिद्धी जाय, तय सरले अवतार कृत्य कार्य. मग स्वधामा दुर्वर्य, जावो पाहे स्वलीला. लीला विग्रही सुंदर पूर्ण, गुण कर्म क्रिया अति पावन. जगदुद्धारी श्रीकृष्ण, ब्रह्म परिपूर्ण पूर्णावतार. स्वमूर्त्या लोकलावण्य, निर्मुक्त्या लोचन नृनाम. गिर्भिस्थाः स्मरतां चित्त, पदे स्थानिक्षतां क्रिया. ज्या भगवत मूर्तीच्या अपेक्षेने अधिक लावण्य नाही किंवा ज्या भगवत मूर्तीपासून लोकांना लावण्य प्राप्त होते, म्हणजे ज्याच्या लावण्य संपर्काने लोक लावण्यमान होतात, त्या आपल्या मूर्तीने लोकांच्या दृष्टीला अन्य विषयांपासून परत फिरवून त्याप्रमाणे आपल्या मधुरवाणीने त्या वाणीचे स्मरण करणाऱ्यांच्या चित्राला वाग्विलासापासून निवृत्त करून, त्याचप्रमाणे जागोजागी चिन्हित झालेल्या आपल्या पावलांनी त्या चरणांना पाहणाऱ्या जीवांच्या इतरत्र गमनादी क्रिया कुंठित म्हणजे तत्कालीन सर्व लोकांच्या चक्षुरादी प्रवृत्ती केवळ स्वनिष्ठ करून, जो सकळ मंगळा मंगळपूर्ण, तो का गोकोडी कामिनी रमण. मोक्षाचे तारू स्वयं श्रीकृष्ण, ज्याचे बरवेपन अलौकिक. जो भक्त काम कल्पद्रुम, मनोहर मेघश्याम. ज्याचे त्रिलोकी दाटुगे नाम, स्वयं पुरुषोत्तम शोभतू. श्रीकृष्णाची सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुडे, तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. ज्याचे त्रैलोक्य पावन नाम, जो करी आसुरांते भस्म. तो बोली जे अवाप्त काम, भक्ताम सुगम सर्वदा. त्रिलोकीचे बरवेपन, भुलोनी कृष्णापाशी आले जान. ना कृष्ण लेसे बरवेपन, शोभे संपूर्ण तिन्ही लोकी. जो सकल सौंदर्याची शोभा, जो लावण्याचा अतिवालभा. ज्याची या अंगसंग प्रभा, आणली शोभा जगासी. जो हरिखाचा सोली व हरिख, की सुख सुखावते परम सुख. ज्याचे निविश्रांतीसी देख, होय आत्यंतिक विसावा. तो अमूर्त मूर्ती धारण, की सकल लोक लावण्य. शोभा शोभवी श्रीकृष्ण, सौभाग्य संपूर्ण साजिरा. घृत थिजले की विघुरले, परिघृतपणा नाही मुकले. देवी अमूर्त मूर्ती मुसावले, परी ते संचले परब्रह्म. तयासी देखी लियाची पुरे, देखा देखी देखनेची सरे. पाहणे पाहते निसी माघारे, राजोनी ओसरे सलज्ज. आता या ओळींचा अर्थ, एवढे कार्य झाले म्हणजे आपले अवतार कार्य संपले असे जाणून पूर्णावतार भगवान आपल्या लीलेने स्वधामास जाण्याचा संकल्प करू लागले. श्रीकृष्ण हा लीला विग्रही म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार देह धारण करणारा व अतिशय सुंदर होता. त्याची गुणकर्मक्रिया अत्यंत पवित्र होती. तो परिपूर्ण ब्रह्म, पूर्णावतारी व जगाचा उद्धार करणारा असा होता, जो सर्व मंगलांचे पूर्ण मंगल, गोकुळातील स्त्रियांच्या नेत्रांना रममान करणारा, श्रीकृष्ण संसार सागरातून तरुण जाण्याची इच्छा करणाऱ्या जीवांना त्यातून तरुण मोक्षाला नेऊन पोचविणारी नौकाच आहे. त्याचे सौंदर्य अलौकिक होते. जो भक्तकाम कल्पद्रुम म्हणजे भक्तांची कामना पूर्ण करणारा, मेघासारखा नीलकांतीने मनोहर दिसणारा, ज्याचे नाव त्रैलोक्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे, असा तो घनश्याम पुरुषोत्तम अत्यंत शोभतो. श्रीकृष्णाच्या अलौकिक सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून वेळी झाली. बिचारा मदन सुद्धा त्याच्या पोटी जन्माला आला. तेथे इंद्रचंद्राची कथा ती काय, ज्याचे नाव सर्व त्रैलोक्याला पावन करणारे आहे. जो असुरांना भस्म करून टाकतो, ज्याला पूर्ण काम असे म्हटले जाते, तो भक्तांना सदा सर्वदा सुलभ आहे. त्रैलोक्यातील सर्व चांगुलपणा जणू काही श्रीकृष्णाला भुलूनच त्याच्या जवळ आला आहे, किंवा त्रैलोक्यातील चांगुलपणा जणू काही भगवंताच्या चांगुलपणाच्या अंशाने शोभत आहे. सर्व चांगुलपणाचा भगवंतच अधिष्ठान आहे.
जो सर्व सौंदर्याची शोभा आहे, लावण्याची जणू रासच आहे, ज्याच्या अंगसंगाच्या प्रभेने जगाला शोभा आली आहे, जो आनंदाचाही आनंद, जो सुखाला अत्यंत सुख देणारे परमसुख, ज्यामुळे विश्रांतीलाही परमविश्रांती मिळते, तो निराकारच आकारास आलेला किंवा त्रैलोक्याचे लावण्यच मुसावलेला असा सुंदर श्रीकृष्ण शोभेलाही शोभा आणणारा होता. ज्याप्रमाणे तूप थिजलेले असो किंवा वितळलेले असो, त्यातील तूपपणा नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे निराकार स्वरूप साकार झाले, म्हणजेच ते अमृताने संपूर्ण लावण्य, शोभा व सौभाग्य याने युक्त असे जरी साकार रूप धारण केले तरी ते पूर्ण परब्रह्मच आहे, ज्याच्याकडे नुसते पाहिले की त्या क्षणी जीवाचे पाहणेच संपते. त्या परब्रह्माचा साक्षात्कार होताच पाहणारी दृष्टी लाजून विषयापासून परत फिरते आणि आपल्या स्वरूपात स्थिर होते. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.